जसं आमचं भांडणं झालं आणि तो टास्क रद्द झाला किंवा संपला टास्क, त्याच्यानंतर मला वर पाठवलं गेलं. मी त्याच रागामध्ये होतो, रागात आतमध्ये गेलो हॉलमध्ये आणि परत बिग बॉस बोलले की सगळ्यांनी वर जावं. त्याच रागामध्ये वरती आलो आणि ज्या टेबलावरती मी बसणार होतो तिकडे विकी होतं आणि विशालचं राग पण होतं माझ्या डोक्यामध्ये. ते विकी रागामध्ये मी टाकलं पाणी. खरं सोन्याचं होतं का? नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 मधून नुकताच घराबाहेर पडलेला सदस्य आहे ओमकार राऊत आणि ओमकार आता माझ्या बरोबर आहे. त्याच्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत. हाय ओमकार. हॅलो, कसं आहेस? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त. कसं वाटतंय घराबाहेर आल्यानंतर? खूप माणसं एकदम बघितल्यावर खूप छान वाटतंय. मी स्वतः सरप्राईज होतो जेव्हा मला घराच्या मी साईडला आलो. जेव्हा मी आधी माझी लाईफ होती त्याच्यामध्ये कोणीही विचारायचं ना मला, मी जात होतो तेव्हा एक गर्दी नाही काय नाही. जसं मी फर्स्ट टाइम आलो घराखाली, कमीत कमी 200-300 माणसं होती, फटाके होते भरपूर. लाईक मला घरी फक्त खालून वर जायला 2 तास लागले. एवढे फोटोज, माझं घर अख्खं भरलं होतं माणसांनी. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. बट वाईट पण एका गोष्टीचं वाटतंय मला की आता मला घरी बिग बॉसच्या घरात राहायचं होतं. स्ट्रॅटेजी माझी चालू झाली होती, गेम प्लॅन सुरू होते, राखी पण आली आहे, तो मला राहायचं असं होतं घरामध्ये. बट ठीक आहे. पण तुझं आता म्हणालास की अचानक लोक ओळखायला लागले आणि हे सगळं, सो आता हे अजून डायजेस्ट होतं आजच्या दिवसापर्यंत की अजून ते असं ऍक्सेप्ट होत नाही की अच्छा ओके खरंच लोक आपल्याला ओळखतात किंवा बापरे इतकं प्रेम मिळतंय? डायजेस्ट करतोय मी हळूहळू, सवय करून घेतोय त्या गोष्टीची. मला आधीपासून स्वप्न होतं की मला एक फेमस किंवा एक सगळ्यांनी मला ओळखलं पाहिजे. ते स्वप्न आता कुठेतरी मला पूर्ण होताना बघतं आणि मला खूप छान पण वाटतं हे सगळं बघून. बिग बॉसच्या सीझन साठी ज्यावेळेस विचारणा झाली होती तुला, तेव्हा एक पहिला थॉट काय होता डोक्यामध्ये की का जायचं या घरामध्ये? का जायचंय? थॉट असे काही मी डोक्यात विचार नव्हता केला, कारण मी एक फॅन नाही राहिलो बिग बॉसचा आधीपासून. मी काही क्लिप्स बघितल्यात, टास्क बघितले, मला खूप आवडायचं टास्क वगैरे खेळणं वगैरे असं. तर एक माझा विचार होता की घरात जायच्या आधी की मी सगळे टास्क जिंकीन किंवा सगळ्यांना मात देईन टास्क मध्ये किंवा कुठे भांडण्यामध्ये. पण त्या गोष्टी केल्या पण मी आतमध्ये 99% टास्क मी जिंकलेलो आहे आणि भांडणात पण मी भांडण केलंय, पण तिकडे नाही वाटलं तिकडे मी नाही केलं. पण सुरुवातीच्या काळामध्ये इव्हन आता पण तू स्वतःच म्हणालास की तू तुझी स्ट्रॅटेजी सुरू केली होतीस, पण ना त्याच्यामुळे झालं असं की बघताना ना असं झालं की ओमकार दिसतच नाहीये. म्हणजे तू कुठे भांडणामध्ये तू कुठे पुढे खूप भांडायला नव्हतास किंवा तू कोणाच्या आध्यात नाही, तुझं व्यवस्थित चालू होतं, पण त्याच्यामुळे कधीतरी असं होत होतं की तू दिसतच नव्हतास त्यामध्ये. सो तुला आता बाहेर आल्यानंतर असं वाटतं का की जर का कदाचित तेव्हा त्या गोष्टी तू केल्या नसतास आता तू घरामध्ये असतास? असं नाही वाटत मला घरामध्ये असतो. मला असं वाटतं की जी स्ट्रॅटेजी मी थोडी लेट केली आहे किंवा 1-2 वीक नंतर केली आहे, ती थोडीशी लवकर केली असती तर मे बी मी आता घरामध्ये असतो. आणि राहिला मुद्दा की याचा घरामध्ये बोलण्याचा किंवा भांडण्याचा, जिकडे मला वाटलं जिकडे व्हॅलिड मुद्दे आहेत, छोटे राही का पाठ बनवायला मला आवडत नाही, तर जिकडे मला वाटलं तिकडे मी बोललोय, भांडलोय. मी बघितलं पण असेल खूप मोठं एक्स्ट्रीम भांडणं पण झाली रागामध्ये किंवा काय गोष्टी, पण जिकडे पाहिजे तिकडेच मी बोलतो, नको तिकडे मी नाही जात. तू विशाल सोबत एंट्री केली होतीस घरामध्ये आणि त्यानंतर खूप गोष्टी घरामध्ये घडल्या, त्याच्यामध्ये विशालचं आणि तुझंच भांडण आम्हाला पाहायला मिळालं आणि तू त्याचा जो VK जे त्यांनी लावलं होतं तेही तू पाण्यामध्ये फेकलं होतंस. सो त्यावेळेस नेमकं काय घडलेलं? कारण आम्हाला दिसताना खूप कमी गोष्टी दिसतात पाहताना. जसं आमचं भांडणं झालं आणि तो टास्क रद्द झाला किंवा संपला टास्क, त्याच्यानंतर मला वर पाठवलं गेलं. मी त्याच रागामध्ये होतो, रागात आतमध्ये गेलो हॉलमध्ये आणि परत बिग बॉस बोलले की सगळ्यांनी वर जावं. त्याच रागामध्ये वरती आलो आणि ज्या टेबलावरती मी बसणार होतो तिकडे विकी होतं आणि विशालचं राग पण होतं माझ्या डोक्यामध्ये. ते विकी रागामध्ये मी टाकलं पाणी. खरं सोन्याचं होतं का? सोन्याचं नव्हतं ते, त्याच्यावरती काही डायमंड्स होते, ते खरे कुठे माहित नाही मला. म्हणणं होतं जेव्हा तो नंतर सगळ्यांना सांगत होता तर तो असं म्हणाला की ते खूप महाग आहे, ते सोन्याचं आहे. सोन्याचं नव्हतं तिकडे, ते गोल्ड नव्हतं कुठेच, डायमंड्स होते त्याच्यावरती छोटे छोटे, गोल्ड कुठेच नव्हतं. हा एक्सपेन्सिव्ह असू शकतं ते, नो डाऊट. त्याच्या पप्पांनी गिफ्ट केलं त्याला, त्यासाठी मी त्याला सॉरीही बोललो की मी हे फेकलं नव्हतं पाहिजे. ते सॉर्ट केलं आम्ही. त्याला मी बाहेर पण माझ्या टीमला बोललो की जर विकेचं असं कुठे भेटत असेल त्याला आणून द्या, बट ते टीमनेच घेतलं होतं पाणी साफ करता, त्यांनी आणून दिलं नंतर. ओके. घराबाहेर आल्यानंतर आता एक अशी गोष्ट जी खूप जास्त मिस करतेस, मग ते सकाळी लागणारं म्युझिक असू दे किंवा घरातला छान तुझ्या आवडीचा कोपरा, ती टेरेस, घरातली लोक, तिथलं फूड तुम्ही जे बनवायचं किंवा कोणाच्या हातचं, काय सगळ्यात जास्त मिस करतो? सगळ्यात जास्त मिस होतंय गाणं सकाळचं, जेव्हा सकाळी उठून झोपेमध्ये डान्स करतो. कारण जेव्हा तुम्ही घरी बघाल, जसं मी आधी होतो ओमकार, मी कमीत कमी झोपेतून उठल्यानंतर 2 तास मी कोणाशीच नाही बोलत. मी एकदम माझ्या झोन मध्ये असतो 2 तास तरी. मग तिकडे उठून सकाळी नाचणं ती एक सवय, एक हॅबिट झालेली मला. आणि कॉर्नर मिस नाही करत मी कुठला, बट जी फ्रेंडची वाईफ होती तिकडे, राकेश बापट, आम्ही आयुष, सगळ्यांची वाईफ होती ती मिस करतो.
आणि ज्यावेळेस ना घरामध्ये कळलेलं की तुझं डाएट कसं आहे किंवा तू एका दिवशी तू 20 अंडी खातोस, हा, हे right. सगळं जेव्हा, तर ह्या गोष्टींची ना बाहेर आणि सोशल मीडियावरती पण खूप चर्चा झालेली. तर Right. आता मला त्या फॅन्ससाठी मला तुलाच विचारायचं, काय तुझं डाएट प्लॅन नक्की काय आहे आणि हे घरात मॅनेज कसं केलंस तेही ऐकायचं मला. घरात तर काहीच मॅनेज झालं नाहीये. घरात फक्त डाळ, 100 प्रकारच्या डाळ मी खाल्ल्यात. फक्त डाळ आणि भात वरती जगलोय. अंड्याच्या अर्धी तर चोरी व्हायची, अंडी भेटायची नाही खायला, तरी थोडंफार करून मी कसे चोरून किंवा कुठून ऍडजस्ट करून खाल्ली आहेत अंडी. पण जसं की बाहेर माझं डाएट फिक्स असतं. जसं मी कॉम्पिट केलंय 1-2 कॉम्पिटिशन मध्ये फिजिकल, लाईक बॉडी बिल्डिंग वगैरे, तेव्हा माझं डाएट असायचं 20 अंडी, 800 ग्राम चिकन बोनलेस अँड ऑल, त्याच्यानंतर स्वीट पटॅटो, पीनट बटर, असं भरपूर असायचं डाएट. तिकडे तर काहीच नाही, तिकडे फक्त डाळ भात. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना ना लोक खूप गोष्टी शिकून जातात. तुला काय वाटतं, त्या घराने तुला काय शिकवलंय? आता घराने मला एक गोष्ट शिकवली आहे की जसं की मी बाहेर आहे, इमोशनल आहे, लोकांना घेऊन चालतो, एकटं चालत नाही. फ्रेंड्स असू दे किंवा जे इमोशनल ज्यांचे अटॅच आहे, खूप जास्त विचार करतो मी समोरच्याचा, स्वतःपेक्षाही जास्त विचार करतो. तर बिग बॉसच्या घराने एक गोष्ट शिकवली मला की लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार पहिला केला पाहिजे, स्वतःसाठी बोललं पाहिजे, लोकांसाठी नाही. ही गोष्ट शिकवली मला. घरातली काडेपेटी कोण वाटतं? घरातली काडी पेटी अनुश्री. हा, ती पण इकडे जाऊन काड्या लावणं असतं, तिचं काही ना काहीतरी मुद्दे शोधणं असतं. ती बरोबर आग लावते आणि साईड लावते. बरं, भाऊच्या धक्क्यावरती किंवा लास्ट वीक मध्ये सुद्धा अशा ना खूप गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये जसं रितेश सर म्हणाले की अनुश्री आणि रुचिता सतत वादासाठी काही ना काहीतरी शोधत असतात. तुला त्यांच्याबद्दल एक काय, तुझं मत काय होतं घरामध्ये असताना? 100% अनुश्री ही वाद शोधण्यामध्येच बिझी असते. काही ना काहीतरी कुठून तरी मुद्दा दिसतोय. जसं की तिचा गेम प्लॅन फिक्स आहे. जर समोरच्याला 9 दिसत आहेत तर मला 6 दिसत आहेत, ती अपोजिटलाच बोलणार कुठल्याही गोष्टीच्या. आणि रुचिताचं पण गेम प्लॅन फिक्स आहे. ती स्वतःचा मुद्दा नसणार, दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये येऊन तो वेगळा मुद्दा क्रिएट करणार. तर तो तिचा गेम प्लॅन फिक्स आहे. तुला काय वाटतं घरामध्ये अशी एक व्यक्ती ज्याला खरंच हा गेम कळलाय असं तुला वाटतं, आणि एक व्यक्ती ज्याला अजूनही गेम कळतोय, खूप समजावून सांगावं लागतं असं वाटतं? एक व्यक्ती आहे विशाल. ह्याला आधीपासूनच तो बिग बॉस करून आलाय आणि त्याला एक्सपिरियन्स आहे बिग बॉसचा, कसं खेळायचं कसं नाही खेळायचं. सो तो एक मस्त प्लेअर वाटतो मला, छान प्लेअर वाटतो. तुला गेम समजतो, तो खेळतो डोक्याने फिजिकली दोन्ही. आणि ज्याला गेम कळतोय, अजून कळून घेतोय, तो आयुष आहे. त्याला गेम समजतोय, तो अजून पुढे प्रयत्न करेल तर तो खूप छान दिसेल लोकांसमोर. तुला वाटतं आयुष टॉप 10 पर्यंत असेल? मी आयुषला तर टॉप 3 मध्ये, टॉप 5 मध्ये बघतो, जर त्याने चांगलं परफॉर्म केलं. कारण खूप पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, ऍक्टिंग वाईज झालं, परत घरामध्ये मुद्दे आहेत त्याचे, पण तो खूप सॉफ्ट बनवून खेळतो. ते नाही केलं पाहिजे. एक ठाम किंवा एक ओरडून किंवा एक गुड बॉय कॅरेक्टर सोडून एक दुसरं कॅरेक्टर त्याने पकडलं पाहिजे, तर तो चांगला दिसेल. तुला वाटतं जर का तुला एक असं चान्स दिला असता की तिथे जाऊन तुझी वेगळीच एक पर्सनॅलिटी दाखव, तर तू कसा असतास? काय विचार केला असतास? विचार नसता केला काही. जसं मी आहे तसाच मी राहिलो असतो. मला असं वाटतं मी काही चेंज करेन पुढेही जाऊन, कुठलाही रियालिटी शो असेल किंवा काही असेल. मला ऍक्टिंगची सवय नाही की कुठला कॅरेक्टर पकडून तसा प्ले करा रियालिटी शो मध्ये तरी. तर मी आहे तसाच राहील, अजून थोडासा ऍग्रेशन वाढवेल. फेक कोण वाटतं पण घरात, की तोंडावर आहे, किंवा असं वाटतं बघताना की नाही हे ना हा माणूस अजून खरा बाहेर नाही आलाय असं वाटतं? सागर दादा असं वाटतं. कुठेतरी आतमध्ये गोष्टी आहेत, थोड्या काढतोय बाहेर, अजून फुल मोकळा झाला नाही की काय आहे नक्की कोण आहे. कॉमेडियन तो खूप मस्त आहे, बट ऍज अ पर्सन, ऍज अ प्लेअर, त्याचा गेम आणि त्याच्या त्या आतमध्ये राहिलेली गोष्ट आहे ती बाहेर अजून निघाली नाहीये प्रॉपर. मे बी त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते. आणि दीपाली ताईंबद्दल काय मत आहे? दीपाली ताई घराची आई आहे, सगळ्यांना सांभाळून घेणं, खूप इमोशनल आहे. कुठेही काही झालं तर लगेच रडणं गाणं त्यांचं सुरू होतं. असं काय आहे त्यांचं. रुचिता आणि राकेश सरांचा जो काही मध्यंतरी वाद झालेला, तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी दीपाली ताईवरती सुद्धा आल्या होत्या. सो तू पण त्यावेळेला तिथे आजूबाजूलाच होतास. तो नेमकं काय झालं होतं तेव्हा? बेसिकली अनुश्री झोपली होती आणि अनुश्री सतत बोलत होती की मला झोप आली, मला झोपू दे. तिला हाताला पकडून उठवलं, पण ती क्लिअर कट सगळं बोलते. नाही ते खूप आधीच झालं. आता रिसेंटली टास्कच्या वेळेस जी रुचिता आणि राकेश दादाचा जो ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की त्यांनी तिच्यावरती एलिगेशन लावलं होतं, त्यामध्ये आरबी सोबत झालं. तेच म्हणते मी, रुचिता आणि राकेश दादाच म्हटलं. त्यामध्ये दीपाली गोष्टी सांगितल्या होत्या. सो त्यानंतर त्या गोष्टी तिच्यावरतीच उलटल्या की ती तिच्या मनाचं वाक्य सांगते. राईट. त्यांचं होतं बोलणं कधीतरी, म्हणजे जसं की राकेश बापट आणि दीपाली हे दोघं क्लोज आहेत,
एकमेकांशी गोष्टी शेअर करतात. सर कुठेतरी ते मिसअंडरस्टँडिंग झाली आहे सांगण्यामध्ये की स्क्वीज आणि काही गोष्टी अशा झाल्या आहेत, बट तसं काय झालं नाही. थोडस झालंय, थोडंसं वाद झालाय, बट बोलतात ना चायनीज विस्पर असं बोलतात ना, एकाने एक सांगितलं एकाने एक सांगितलं, तसं झालं. बाकी काहीच. भाऊने पण क्लिअर हो केलं. सेम गोष्ट क्लिअर केली. येस. बरं, एक शेवटचा प्रश्न. त्या घरामध्ये तुझं पण काही लोकांशी नाही पटलं, पण असं ना कधीतरी होतं की खूप राग येतो, खूप चिड येते आणि असं वाटतं की ह्या माणसाचं मला आता आयुष्यात तोंड बघायचं नाहीये, पण हे कधीतरी उलट पण होऊ शकतं की बाहेर आल्यानंतर मी ह्या माणसाशी बोलणार. सो ती 2 माणसं मला ऐकायची तुझ्याकडून बिग बॉसच्या घरातली, की आता सीझन संपल्यानंतर तुला त्यांच्याशी पुन्हा ती फ्रेंडशिप ठेवायला कायमची आवडेल, आणि एक अशी व्यक्ती ज्यांच्याशी तुला अजिबात कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. सगळे छान आहेत, कॉन्टॅक्ट मी सगळ्यांशी ठेवणारच आहे. कोण असं मला पर्सन वाईट नाही वाटत आहे. प्लेअर म्हणून ते असतील, बट याचा पर्सन कोणच वाईट नाही, कारण सगळ्यांशी मी बोललोय. गेम सोडून पण गोष्टी आम्ही बोललेलो आहे सगळ्यांशी. सगळे मला छान वाटतात. आयुष्य मी मैत्री ठेवीनच बाहेर. ऍज अ प्लेअर मी विचारत असेल तर काहीतरी रोशन असू शकतो ऍज अ प्लेअर. ऍज अ पर्सन नाही, पर्सन तो खूप छान आहे. ऍज अ प्लेअर क्या बात आहे. फार छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि आता पुढचे प्लॅन्स काय काय आहेत तुझे? पुढचे प्लॅन्स आता बघू, टेलिव्हिजन किंवा रिअलिटी शो किंवा कॉन्टेंट क्रिएशन हे सगळं चालूच राहील. क्या बात आहे. तुला खूप 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 शुभेच्छा तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि छान छान प्रोजेक्ट मध्ये तुमच्या समोर कायम येत राहा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.